वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे। तर आम्ही बनवणार आहे दम बिर्याणी आणि ते पण माझा नवरा बनवणार आहे। तर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा। तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया। चिकन बनवण्यासाठी काय काय सामान लागते ते मी तुम्हाला दाखवते। ओके, तर गाइस आता मी अद्रक लसूणची पेस्ट करत आहे। मिरची एवढा मस्त डेटा कार्ड। तो गाइस मुझे अब ब्रोकर बना दिया जा रहा है। अब मैं इधर ही खड़ा रहूंगा। तर गाइस तुम्ही पॅकेट मधलं काय बोलता ना आलं लसूणची पेस्ट आहे ना ती घेत जाऊ नका। तुम्ही घरीच बनवायची, पॅकेट मधलं चांगलं नसतं। एवढ्या मिरच्या खूप होणार आहेत सर। ओ सर, एवढं तिखट नाही करायचं आपल्याला। आज मला ड्युटीला सुट्टी आहे। लोक ड्युटीला सुट्टी असल्यावर झोपून घेतात आणि बघा मी काय करते। दिवसातून सुट्टी भेटली मला आणि माझी काल नाईट होती आणि एवढे मला तर झोपच नाही भेटली नाईटला। आणि आता पण मी काम करते। अद्रक आम्ही दम बिर्याणी बनवत आहे। मला तर बनवता येत नाही, ह्यांना खूप भारी बनवता येते। मग आपण यांच्यावरून बनवून घेऊ। मिरच्या पण यात टाकायच्या। त्या मिक्सरच्या जार मध्ये आलं लसूण आणि त्याच्यामध्ये मिरच्या पण त्यात टाकायच्या का आणि मिरच्या पण त्यात टाकायच्या आणि बारीक करायचं। आपण याची आता पेस्ट करून घेऊया। मला तांदूळ किती भारी वाटतंय। मी तर ठेवू कमी ना दोन घ्यायचं ते 4 वेळा धु आणि पाण्यात थोडासा भिजवून टाक। मला वाटतं खूप होईल ना। ही आम्ही अर्धा किलोची बिर्याणी बनवत आहोत। हे 5-10 मिनिटं तर गाइस आता मी पटकन कांदे मला शिकू राहिले बिर्याणी बनवायचं। 5 मिनिटांमध्ये बिर्याणी बनवून दाखवू शकते, एवढं टॅलेंट आहे माझं।
ऐका नाही किती वेळची पेस्ट करताय तुम्ही? तर गाईज तुम्ही सगळे कसे आहात? तुम्ही बरे आहात का सगळे? आणि आता दिवाळी जवळ येत आहे, तुम्ही शॉपिंग केली का दिवाळीची? दिवाळीची शॉपिंग पटकन करून घ्या, कारण की दिवाळी जवळ येत आहे. इस दुनिया में मुझे कोणीच रडू शकत नाही, फक्त हा एक काढून घ्यायचे. आणला आहे. कसं काढू? काढावं द्या. चल, साईडला. पाच वेळा धु, 5 वेळा. काढून घ्यायची कशामध्ये? लावून घेऊ का? आवाज येतो. कांदा फ्राय पण करायचा ना, मग आणखी कांदे लागतील. दिसतंय का बघ? क्लिअर दिसतंय बघ. खाऊया काय टाकून? आपण खाऊया. हे बघ किती सुंदर होईल. काय काय? तर आता मी चिकन धुवून घेतलं आहे. आई शपथ, माझा नवरा रडायला आहे. रडू नको बाळा. तर गाईज मी खूप आजारी आहे आता. मला सर्दी खोकला सगळे आजार एकदाच झाले आहेत. एक काम कर, मी कांदा कापते. दाखवा. मी कांदा कापते आणि तुम्ही काय करा, ते जे हे आहे ना तांदूळ, त्याला ते काढता काय सगळा वास काढ. चिकन मी नीट धुतलंय. वास कसं येतो ना? चिकनचा वास येणारच आहे ना. असं थोडे आला पाहिजे. तर तुम्हाला पण दम बिर्याणी बनवायची शिकायची असेल तर माझा नवरा तुम्हाला शिकवणार आहे, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. तर कांदे जास्त कापायचे, आपण त्याला फ्राय पण करणार आहे आणि बिर्याणीमध्ये पण टाकायचा. काय नाही आता. आप खुद की मर्जी से सब करने वाले हो, तो मला काय काय करायचं? ते मोठं बाबू काय कोणता काचेचा
आला तर हे टाकलं. कढई घेऊ का? तर चिकनला ना मॅरिनेशन करायचं आहे. तर काय करायचं, पटकन कांदा फ्राय करायचा. फ्राय कुठे करायला गेला, कुठे कढई गेला? लागेल ना. कढई लागेल ना फ्राय करायला. कुकर मध्ये नाही करायचं. काय कुकर मध्ये नाही करायची बिर्याणी आपल्याला. मग पातेल्यातच करायची. ते तर आहे. मग एक काम कर, कांदा नाही कढईतच फ्राय करून या त्याचं पाणी काय असं नाही टाकायचं, डायरेक्ट टाक. बस. आणि कांदा बिर्याणी मध्ये फ्राय केला ना खूप भारी लागतं. कळलं? तेल चांगलं टाकून द्यायचं. बारीक करतात, बारीक करतात. का? गॅस बारीक कर, दम द्यायचा. ओके वेट करा भाऊ इथं. थांबा आता. काय? हे कुठं आहे? हे कुठं आहे? हे मला काय कळलं नाही. मी काय शॉपिंग काय फक्त एवढे काय झालंय का? माझ्या डोळ्यातले आग व्हायला लागली. बघ ना काय करते? माझे डोळे. कांद्यामुळे झाले ते. माझे डोळे बघा तुम्ही. हे फक्त त्या बावळट कांद्यामुळे झाले. त्याला जरा समजून सांगा तुम्ही. फुल दरवाजा काय भांगार कोणतं बिर आणली रे? अरे भेटलंय नशीब मान. दुकानं चालू नाही एकतर. काय बावळट पोरगी. बावळट. दुकान चालू नाही मग काय झालं आज? दुकान चालू नाही व्हायला. कसली? काय ते? काय? कोणते हे नाही का? तर कांदा खूप ब्राऊन करायचा. ब्राऊन खूप टाइम लागतो. मोठ्या गॅसवर ठेव. पकड.
बारीकच आहे. अजून लागल काय पुदिना. अजून नाही लागत पुदिना. बघितला स्वतःला खाऊन सांगितलं कसं लगेच मी नाही लागत पुदिना. आता गाईस तुम्ही सांगा, आमच्या बिल्डिंगच्या खालीच पुदिनाचं झाड आहे, तरी पण घेऊन येत नाही. एवढं जवळ आहे तरी जा ना. तुम्ही इकडून व्हा पाहिजे मला तर काही. तर गाईस कांदा बघून राहिले तुम्ही. तर ह्या स्टेजवर कांदा आला काढून घ्यायचा पटकन. भले चिकन कमी असलं तरी ग्रेव्ही जास्त झाली काय कळलं. कमी पडले का अजून टाकू. खूप भारी लागते. कॉरिएंडर पावडर काय करू याच्यात आता. याच्यात काय करू. त्याच्यामध्ये एक तूप ठेवायचा. काय याच्यात दोन घेतले. याच्यात काय करायचं. तांदूळ हे करायला लावायचं. ते पाणी उकळून घ्यायचा चांगलं. मग मी तुला सांगतो कधी हे करायचं. तेवढं कमी का सांगता. ते हे झालंय पाणी जिरलंय त्यात. असं चांगलं. किती वेळा धुतो तांदूळ तो. तांदूळ किती वेळा धुतो. 5 वेळा. सर हो साईडला चल मॅरिनेशन करू. तुम्ही इकडे वा. टोमॅटो कापायचे ते तर राहिलंच. एक काम करा, पहिले टोमॅटो कापून घ्या तुम्ही. तर गाईस आम्ही थोडीशी बिर्याणी बनवणार आहे, कारण की आम्ही पण जास्त खात नाही. मला जास्त करून काही पाहिलंच नाही आणि आम्ही दोघांसाठी एवढं कसं करणार ना. सगळा भाजून द्यायचा. कांद्याला फोड आले बघायचे तुम्हाला. तुम्ही असं बोल असं किती दिवसातून व्हिडिओ टाकलाय आहे का नाही. तर मग मला ड्युटीला जावं लागतं. मला टाइमच नाही भेटत. खूप काम असतं. तरी पण मी बनवते कधी मधी. हात दुखायला लागला पार. बास काय एवढं. बघा पटकन.
आता डायरेक्ट थोबड्यावर उडलो असतो माझा. तर काय आता मॅरिनेशनची तयारी चालू आहे. आता जर नैनेश असताना त्याने किती हसवलं असतं तुम्हाला. आय मिस यू नैनेश. कमेंट कर पटकन चल. नाही का नाही तो असता तर किती हसवला असतं व्हिडिओ मध्ये. गाइस मॅरिनेशन करूया. मॅरिनेशन 1-1.5 तास ठेवायचं. चिकन घेतलं आपण. लगेच ते टाकायचं. कांदा थांब थांब. हे तेल परत यूज करायचं आहे का नाही. आपण जी पेस्ट केली ना ती टाकायची. खडे मसाले पण ना. खडे मसाले पण टाकायचे याच्यामध्ये. एकच पाकिट सगळ्यांना टाकायचं. तेजपत्ते सगळ्यात टाकायचं. क्या बोले अब. एक विलायची, लवंग, हेला काय बोलतात नाही माहिती. मसाला घालून देतो. लाल मिरची पावडर नाही का. मग टाक ना. एवढं खडे मसाले टाकायचे. तेजपत्ता 2 छोटे छोटे तेजपत्ता. जिरे बिरे कुठे याच्यातले. जिरे पण टाकायचे. ते एक पाकिट सगळं टाकायचं. हे सगळं किती कडू लागण गोड. बस तेवढं. ते फुलपत्री घेतली. टोमॅटो आपल्याला मॅरिनेशन मध्येच ग्रेव्ही तयार करायची. खालचा लेअर. चिकन मसाला घेऊ का. मग आणलं. हा ना टोमॅटो सगळं वापरून. हळद पावडर. काय करायचंय. करायचं का तुला टोमॅटो फ्राय. मग ते कच्चं लागल ना. आणि फ्राय केल्यावर किती भारी लागतं. टाकलेलं परत काढून घेतलं आपण. हळद मिरची पावडर. मिरची पावडर जास्त नको टाकू हा. कारण की ह्याच्यात खूप मिरच्या आहेत. धना पावडर. कांदा लसूण मसाला. हे बघा
फ्राय करून घेऊया. कांदा लसूण टाकला का? नाही ना टाकला का? सांगा बरं मला. मुझसे झूठ बोलते क्या ये? थांब दही छोले चिरपाड आता कसं आहे ते पॅक केलंय त्याने. दही सगळं टाक. एवढं टाका. कोथिंबीर आणि पुदिना टाक ना. सगळं टाकायचंय का? लय होईल का? बघू कमी पडल्यावर घे टोमॅटो. चिकनला आपण पूर्ण मिक्स करू. अजून काय राहिले का याच्यामध्ये? लाल मिरची पावडर घे. सर ते खूप तिखट होईल. घेऊ कांदा लसूण घेऊ का म्हणजे लाल होईल. देखा मुझे मालूम था कांदा लसूण मसाला डाला ही नहीं. 2 चमचे टाक. नाही तो टाक. तो कोणता आहे लाल ते त्याच्या बाजूचा बिर्याणी. बस त्याच्यातच बनवायचं. पुरण काय टाक. मीठ तो मेन गोष्ट तर राहिलीच. मेन इंग्रेडिएंट मीठ तुमच्या चवीप्रमाणे घालून टाक. हे बघा तांदूळ मी थोडा वेळ भिजवलं होते तर किती फुललेत का नाही भाई. असंच करायचं तुम्ही बा. तुम्ही माझे हे आहेत ना सगळी टाकायची. असंच करायचं. सगळी टाकायची काय क्रीमी होईल बाकी काय. दही सगळी घाला म्हणजे पावसाळ्यात. तेल टाक थोडं. हेच टाकायचं का? हेच थोडंच टाकायचं. सगळं टाक. टाक. लय गरम. आज गाजर
सगळं टाकलं होतं तेल सोडून. हे लय हे झालाय नरम म्हणून थोडासा शिजवायचा पाण्यात उकळून. बघा किती भारी झाले. थांबा तुम्हाला जवळ दाखवते. हलव नका. बघा किती भारी झाले ना. जास्त मसाला ठेवलाय आम्ही मुद्दामून, हे का नाही. पाणी घेतलेलं आहे. यात आता आपण मीठ कुठे आहे, सॉल्ट, तेल घाल. नाही तूप टाक. तूप घालू. एक स्पून सॉल्ट घेतलेला आहे. लिंबू त्या मॅरिनेशन मध्ये पिळायला पाहिजे होतं. टाक वरतून टाक ना. अर्धा त्याच्यात पिळ, अर्धा याच्यात पिळ पाण्यात. लावरा सकट त्या याच्यात सकट होईल. हा राहू दे ते असंच टाकायचा. काय उडलं का? अरे ओढला का नाही असंच नाही दीक्षा यार. लिंबू घेतलं. पहिले काय बोलले, असंच टाकायचं. मग मी काय करणार. जा अर्धा त्याच्यात प्यायचा. तुम्हाला हवा असेल तर घाला. वेरीच खडा मसाला. मसाले घेतलेले अख्खे साबुता, मिरची, तेल, तूप टाकू का? लगेच पडता जास्त. तूप. तुम्हाला तेल वाटत असेल तर तेल घ्या. तुमची इच्छा समोर आम्ही काय थोडंच घालायचं. का घालायचं? कारण का आपला राईस सुट्टा होतो, याच्यामुळे काला होत नाही. चांगली उकळी येऊन द्यायची, मग आपला राईस त्याच्यात घालायचा आणि हाफ बॉईल करून घ्यायचा. हाफ बॉईल अंडा. तर गाईस आपलं पाणी म्हणजे टेम्परेचर आलेलं आहे पाण्याला, आपण त्याच्यात आता राईस घालून घेऊ आणि हाफ बॉईल करायचा. तर आपला भात, तांदूळ आहेत ते पूर्ण बॉईल झाले आहेत. हाफ बॉईल झाले आहेत. आता आपण हे काढून घ्यायचं. वाव, वास तर खूप छान येतोय. कसं काढणार? चाळणीमध्ये काढायचंय का? ओके, बरोबर झालं. आणि पाणी पण नीट करून घ्यायचं. आता लक्षात राहतं. ये इकडे, चला चला. तर गाईस भाताला दम द्यायचा. तू बरोबर बन, है का नाही? असं बोलायचं, बन बरोबर, बन बरोबर. ये देखो, ये बाबूराव का स्टाइल है.
हे चल ते मोठा थारा पुढे आपला घासतो का घास टाकायचंय घास. ते घास म्हणतात तू तेच खेळत बसले. हे काय करतो ताळा नाही म्हणलं मी. मग सरक हो तिकडे खात बस जा. काय जा प्यायचं पाणी घे. कशाला मी पण मदत करू लागते गाईस. बघा अशी मदत करायची सगळ्या गोष्टीमध्ये आहे का नाही. असं अर्ध झाकण सांगितल्यावर पूर्ण ठेवायचं. उघड सगळं जा पाणी आण. हेच घेऊ लई नको टाका. लई डाळ बनव. हे आहे लाल रक्त. फूड कलर रेड कलर रेड ब्लड. थांबा काय खोला. पटकन या लवकर. जेवण करायला या लवकर. पटकन बिर्याणी खायला या. दाखव आता. हॅलो बाबा. एवढा कांदा वरतून बिर्याणीमध्ये टाकायला ठेवला. वास पण खूप छान येतोय. मी काय का भाऊ काय आहे का नक्की का टाकायचं काय हाय. तर गाईस तुमचा नवरा असा बिर्याणी बनवतो का. घालायचं काय थोडं नको आपण स्लो गॅस कर आणि झाकण ठेव अर्ध. स्लो बस दम द्यायला आपल्याला झाकणावर ठेवायला पाणी घालून काय नाही शिजलं चिकन शिजलं तर पाहिजे ना होय. तर गाईस आता आपण बिर्याणीला दम देत आहे. ओके तर पूर्ण लेअर मध्ये लावून घ्यायचं पहिले. किती भारी वाटतो ना तांदूळ. पहिले थोडं काढायचं होतं खालचं मध्ये टाकायला नाही. खाली थोडा भात
ओके ओके ना तू घे. इथंच आहे तू. पिठाची कणिक तरी मळायची. ऐक ना, आपण हे करायचं का, तव्यात ठेवायचं का, म्हणजे जळणार नाही खालून. तवा ठेवायचा वर वर नाही खाली. हा म्हणजे जळणार नाही. कसं करायचं का तवा? मग एक काम कर, पहिले सेटअप कर ना, हे टाक ना. काय टाकते सांग. फूड कलर. ओके, फूड कलर टाकायचा. त्यानंतर हा कांदा आहे तो टाकायचा आहे. मध्ये पण टाकायचा आला का रे. गाईस, तुम्हाला माझं नाव दिसत असेल तुम्हाला हातावरती बघा. कोथिंबीर आणि पुदिना. तूप टाकलं का? आणि थोडं तूप नॉर्मली. खूप पडतं बरं का. तर कसं वाटतंय, एकदम भारी शप्पा. आता हे सगळे भांडे मला घासायचे गाईस. मला आवडलं काय सगळे भांडे मला घासायचे. मला अजिबात आवडत. तर गाईस बघा किती भारी बिर्याणी केली आहे माझ्या नवऱ्याने. वाव, सो नाईस. गाईज आता 15-20 मिनिटं झाले आहे. आता तुम्हाला दाखवतो बिर्याणी कशी झाली आहे. झाकण काढावा. हे बघा किती भारी झाली आणि खूप भारी वास पण येतोय. बंद करू का? टाक. आता व्हाईट भात वाटा. बघा किती भारी झाली आहे. बघा आता आम्ही तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. पहिले माझा नवरा टेस्ट करेल, कारण बनवली त्यांनीच आहे. मी पण करते, मला भूक लागली आहे. खूप भारी झाली आहे.
क्लास हां आय डोंट बिलीव्ह दिस की मी हे बनवले. तर गाईस आमची आता बिर्याणी तर खाऊन झाली आहे. तुम्हाला कशी वाटली बिर्याणी आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट टाइम पुढे मी काय बनवू मला सांगा तुम्ही. मला कुकिंग आवडते खूप, पण मी खूप दिवसांनंतर आज बनवलंय काहीतरी. आणि लास्ट टाइम मी माझ्या फ्रेंड्स लोकांना घातली होती करून खायला बिर्याणी, त्यांना खूप आवडली होती. आणि मी त्या टायमाला सगळी म्हणजे आपलं आपण मसाला भात कसा करतो तसे याच्यात मी पूर्ण चिकनचा पूर्ण मसाला करून आणि सगळं एकत्र करून सिंपल वाली बिर्याणी केली ती. या टायमाला मी दम बिर्याणी केली आणि मला वाटलं नव्हतं की मी एवढी सक्सेस करेल आणि फर्स्ट टाइम बनवली आणि सक्सेस झाली आहे गाईज. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढे नेक्स्ट काय बनवू. तर हे नक्कीच बनवते कोणती पण रेसिपी असू दे, हे काय 100%. तर बाय. आपली नेक्स्ट ब्लॉग मध्ये.